मागण्या पूर्ण झाल्यानंतर कोर्टात असते आहे ते पण बांधू शकत तर लागते 50% पेक्षा कमी. त्याच्यामुळे लोकांना त्याचा फायदा काय, तिकीट जर खाली भाजीबंदी अशी एवढी जबरदस्त आहे, कामच पडतो निर्माण 15,000 नाही. कोल्हापूरमध्ये 2 दिवसापूर्वी जी दुर्घटना घडली आणि आपलं सांस्कृतिक चळवळीची जी अस्मिता होती, केशवराव भोसले नाट्यगृह, त्याला आग लागून त्याची परिस्थिती काय झाली ही देखील मी आज स्वतः पाहणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे. परंतु काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी व्हिजिट केली आणि जसं हे सभागृह, जसं हे नाट्यगृह होतं तसंच्या तसं बांधण्याचा निर्णय 1 वर्षामध्ये घेतलेला आहे. त्याला 20 कोटी रुपयाची देखील तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचा सहकारी म्हणून नाही तर एक नाट्यक्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो. परंतु ठरलेल्या वेळेमध्ये जर हे काम आम्ही पूर्ण करू शकलो तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी जी काही सांस्कृतिक असेट महाराष्ट्राला दिली होती ती पुन्हा एकदा आम्ही पूर्ववत करू शकू याची खात्री मला आहे. आणि इथे आल्यानंतर 100 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं एक टेक्निकली दृष्ट्या आविष्कार निर्माण केला जाऊ शकतो हे जर कुठं बघायचं असेल तर ह्या नाट्यगृहामध्ये आपल्याला यावं लागेल. आणि त्याच पद्धतीचं नाट्यगृह पुन्हा एकदा बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्ही कार्यवाही करू. आता ही आग कशामुळे लागली ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असं दिसत आहेत की ही कदाचित नैसर्गिकरित्या देखील लागलेली आग असेल आणि कदाचित चौकशी अंती ह्याच्यातनं वेगळं देखील काहीतरी निष्पन्न होऊ शकेल. त्या चौकशीचे आदेश देखील मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. मी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आता बोलणार आहे आणि जर अशा वाईट प्रवृत्तीने जर काही केलं असेल तर ती ठेचून काढण्यासाठी तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. महायुतीचे 3 महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या समन्वयानंच ह्या प्रत्येक पक्षाच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत. 20 तारखेपासून एक आमची महायुतीची देखील फार मोठी यात्रा कोल्हापूरमधनं सुरुवात होणार आहे. त्याच्या म्हणजे तिकीट जाहीर झालेलं आहे, त्याच्याबद्दलची नेते मंडळींची चर्चा झालेली असेल. पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपाची चर्चा मात्र सुरू झालेली हे नक्की आहे. 3 दिवसापूर्वी रात्री हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर या संदर्भामध्ये चर्चेसाठी बसलेले होते आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडाला तुम्हाला कुठचीही ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता तिन्ही नेते योग्य पद्धतीने घेतील. आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन होतंय त्याच्यामुळे त्या दिवशी तिन्ही नेते तुम्हाला सांगतील आम्ही काय लढणार आहोत, ते काय लढणार आहेत. भुजबळ साहेब बोललेले आहेत आणि जरांगे पाटील बोललेले आहेत. मला त्यांच्या कुठच्याही वादामध्ये पडायचं नाही, कारण महाराष्ट्रानं कधीही जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारणाची परिस्थिती निर्माण केलेली नाही. मला असं वाटतं की दोन्ही समाजामध्ये जी कटुता आलेली आहे ही दूर झाली पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ही सरकारनं घेतलेली आहे, परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं काही कमी होणार नाही हे आमचं आश्वासन काल देखील होतं, आज देखील